ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे लिखित तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या वाङ्मयाच्या 18 खंडांचं प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। राम गणेश गडकरी सभागृहात हा प्रकाशन सोहळा झाला। कोल्हापुरातील ख्यातनाम साहित्यिक संशोधक अनुवादन डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या वाङ्मयाचे 18 खंड साकारले। महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृत मंडळानं हे खंड प्रकाशित केलेत। याचा प्रकाशन सोहळा न्यू एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं राम गणेश गडकरी सभागृहात आयोजित करण्यात आला होता। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते या खंडाचा प्रकाशन सोहळा झाला। यावेळी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर तारा भवाळकर यांचा ज्येष्ठ साहित्यिक सुनील कुमार लवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसंच डॉक्टर अशोक चौसाळकर, किशोर बेडकिहाळ, डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचाही दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयाचे 18 खंड साकारण्यासाठी ज्यांचं सहकार्य लाभलं ते बॅरिस्टर खर्डेकर ग्रंथालयाचे ग्रंथपाल DB सुतार, शासकीय मुद्रणालयाचे सहव्यवस्थापक प्रकाश कांबळे, करवीर नगर वाचन मंदिराच्या ग्रंथपाल मनीषा शेनोई यांचा डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। साहित्यामुळे परिवर्तन होतं ते समजून घेण्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या वाङ्मयाचा अभ्यास प्रत्येकानं करावा असं आवाहन डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी केलं। यावेळी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचे अध्यक्ष भीमराव धुळबुळ, माजी अध्यक्ष विजय चोरमारे, कार्याध्यक्ष दीपा पाटील, कार्यवाह डॉक्टर विनोद कांबळे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।